मित्रांनो नमस्कार मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। ते नांदेडमध्ये बोलत होते। मुख्यमंत्री फक्त मंत्रालयात बसायचं काम नाही, फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम करायचं। गरम पाणी घ्या, तोंडाला मास्क लावा, एवढ्यापुरतं काम नाही, लोकांना भेटावं लागतं, शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं, बहिणींना भेटावं लागतं, भावाला भेटावं लागतं। मी जिथे जातो तिथेच मंत्रालय सुरू होते, ऑन द स्पॉट काम करतो। मी 2.5 वर्षात एवढ्या सह्या केल्या, सर्व रिकॉर्ड मोडले। मुख्यमंत्री सहायता निधीतून 460 कोटी रुपये दिले, किती लोकांचे जीव वाचले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। दरम्यान पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील दिले आहेत। सगळ्यांनी मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळेल। नांदेडमध्ये शिवसेनेचे 3 आणि महायुतीचे सगळे मिळून 9 आमदार निवडून आणले आहेत। आता मुंबईत ठरलेला मतदारसंघ वगळता कोणीही मतदारसंघ सोडणार। सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहिलं पाहिजे। विश्वास, इमानदारी, प्राथमिकपणा विकत घेता येत नाही, ही आपल्या शिवसैनिकाची पुंजी आहे। कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ते जपा, पदाधिकारी नेमताना जवळचा फरका असा भेदभाव करू नका। जे आपण पेरलं ते उगवलं। विधानसभेत 267 जागा येणं म्हणजे इतिहास आहे, सुवर्ण अक्षराने नोंद करावा असा इतिहास आहे। सगळ्या महाराष्ट्रातून शिवसेनेत प्रवेश होत आहेत, प्रवेशांना वेग आला आहे। आपल्या पक्षात कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं। तर हे होते मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले वक्तव्य। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।